वळूयात पुढच्या बातमीकडे। शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर छापा टाकण्यात आलाय। नेमकं काय घडलंय, कशी कारवाई करण्यात आली आहे, पाहूयात त्यासाठी हा रिपोर्ट। बुलढाण्यामधल्या प्रसिद्ध शेगाव कचोरी सेंटरवर अन्न औषध प्रशासन विभागानं छापा टाकला। कचोरीसाठीच्या कच्च्या मालाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासन तपासून याबद्दलचा अहवाल देणार आहे। तुकाराम मुंडेंनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेताच राज्यभरामध्ये कारवायांचा धडाका सुरू केलाय। शेगाव कचोरीमध्ये भेसळ आहे की नाही हे अद्याप सिद्ध झालेलं नाही, त्याचं उत्तर अहवालानंतर मिळणार आहे। मात्र मुंडेंच्या कारवायांनी राज्यभरातल्या भेसळखोरांचं धाबं दणाणलंय। सर्वात धक्कादायक म्हणजे मुंडेंच्या कारवायानंतर अनेक हॉटेलमधून पनीरच गायब झालं। कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या हॉटेल मालकांनी आपल्या मेन्यू कार्डमधून पनीर हटवून टाकलं। याचा अर्थ इतकी वर्ष सामान्य लोक हॉटेलमध्ये जाऊन मोठ्या चवीनं जे पनीर खात होते ते नेमकं काय होतं, हा देखील प्रश्नच आहे। मुळात राज्यामध्ये जितकं दुधाचं उत्पादन होतं त्याहून मागणी जास्त आहे। हीच विसंगती दुधामध्ये भेसळ होते हे सांगण्यासाठी पुरेशी आहे। मात्र जिथे दूधच पुरवठ्याहून कमी उत्पादित होतं तिथे प्रत्येक हॉटेलमध्ये हमखासपणे मिळणारं पनीर नेमकं कुठून मिळत होतं, हा सुद्धा संशोधनाचा मुद्दा आहे। खातं तेच आहे, नियमही तेच आहे, फक्त एक धडाकेबाज अधिकारी पदावर आल्यानंतर काय बदल होतो ते सध्या महाराष्ट्र अनुभवतोय। 3 महिन्यांपूर्वी भेसळयुक्त पनीरचा मुद्दा सभागृहामध्ये आमदार विक्रम पाचपुते यांनी मांडला होता। मात्र अटी आणि कारवाईच्या रूपरेखेतच मुद्दा अडकला। मात्र 15 दिवसापूर्वीच रुजू झालेल्या मुंडेंच्या भीतीनं अनेक हॉटेल मालकांनी पनीर स्वतःहून गायब केलं। कायद्याचा धाक वगैरे आपण जे म्हणतो तो हाच असतो। गेल्या वर्षभरापासून आपण विनंती करतो, याचा केंद्राशी तीळ मात्र संबंध नाही। आपण राज्य कायदा करू शकतो, आपण इम्प्लिमेंटेशन सुद्धा करू शकतो। आपण प्रत्येक हॉटेल्सला, माझी आजही विनंती आहे मंत्री महोदय, आज तात्काळ तुम्ही तो अध्यादेश काढा आणि प्रत्येक हॉटेलला ही विनंती करा। हे बघा, ज्याला मेनू मध्ये करायचं आपण ठरवू शकतो, त्याला केंद्राची गरज नाही अध्यक्ष महोदय। आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे, खाणाऱ्याला ठरवू द्या ना, त्याला अनोलग चीज खायचंय का पनीर खायचंय, खाणाऱ्याला ठरवू द्या। आपली खरंच याच्यामध्ये सकारात्मकता असेल ना, माझी विनंती आहे की आजच्या आज तुम्ही अध्यादेश काढा, मेनू कार्ड मध्ये पनीर किंवा अॅनालॉग चीज काय आहे हे लिहून द्या। अॅनालॉग चीज घातक आहे। अजून इतर काही भरपूर विषय या एफडीएच्या अंतर्गत करता येण्यासारखे आहेत, म्हणून एक जनरलच त्या ठिकाणी त्या दिवशी मला आपण एखादा तास वेळ द्यावा का जेणेकरून आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं। त्या पद्धतीनं विभागाचे सचिव असतील, आयुक्त असतील, त्यांची एक बैठक लावून निश्चित त्याची कार्यवाही करण्याच्या संदर्भातलं कार्यवाही करू। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।